नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी कार्तिक जरांगे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे खेडेगावातील जे विद्यार्थी असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन एक योजना राबवणार आहे. त्यामध्ये 10,000 तुम्हाला पगार भेटेल. त्यामध्ये कसं सविस्तर माहिती जी असेल ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील. तर मित्रांनो, सुरू करूया आपण. जी योजना आहे मुख्यमंत्री योजनादूत काय असेल, त्यामध्ये कसा रोजगार भेटेल खेडेगावातील विद्यार्थ्यांना किंवा खेडेगावातील जे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी ही योजना कशी महत्वाची असेल ते तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो, याचं आहे नाव मुख्यमंत्री योजनादूत, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 50,000 योजनादूत नेमण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक आणि बघा प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक असा योजनादूत म्हणजे असे योजनादूत कमीत कमी म्हणजे 50,000 योजनादूत यातून निवडले जाणार आहेत. त्या प्रत्येक योजनादूताला 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये प्रवास खर्च व सर्व भत्ते हे एकत्र असतील. म्हणजे 10,000 तुम्हाला एकत्र भेटणार आहेत. आणि जे निवड झालेला मुख्यमंत्री योजनादूत आहे त्यांच्या सोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. यामध्ये हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे काय, पात्रता यासाठी काय आहे, त्यानंतर कामे काय असतील, योजनादूत काय काम करणार आहे, बरोबर, या 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरं म्हणजे पगार किती भेटणार आहे. पगार 10,000 भेटणार आहे आपण सांगितलेलं आहे त्यांनी. आणि पात्रतामध्ये 18 ते 35 वयोगटातील कोणताही उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर कमीत कमी त्याचं डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तरच उमेदवार हा अर्ज करू शकतो. तिसरी गोष्ट आहे संगणक ज्ञान, म्हणजे MSIT वगैरे झालेले असेल तर त्या खूप जास्त महत्वाचं राहील ते. त्यानंतर 4 नंबरचा आहे, जो उमेदवार अप्लाय करणार आहे त्या उमेदवाराकडे मोबाईल असणे गरजेचं आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काय, आधार कार्ड सोबत त्याचं बँक खातं जे आहे ते संलग्न असायला पाहिजे, लिंक असायला पाहिजे. मित्रांनो, या 6 अटी झाल्या कशासाठी, फक्त मुख्यमंत्री योजनादूताची निवड करण्यासाठी. त्यानंतर कागदपत्रे काय काय लागतील. पहिला आहे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज लागेल. 2 नंबरचा आधार कार्ड पाहिजे. 3 नंबर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे, डिग्री जी झालेली आहे त्याचं कोणतंही प्रमाणपत्र लागेल तुम्हाला. अधिवासाचा दाखला, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा लागेल. 5 नंबरचा आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील. आणि 6 नंबरचा पासपोर्ट फोटो. आणि 7 नंबरचा आहे हमीपत्र. या 7 गोष्टी लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी. यानंतर मित्रांनो, नेमणूक प्रक्रिया ही जी आहे ती नेमणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत एक अधिकारी नेमला जाईल आणि त्यांच्या मार्फत ही नेमणूक प्रक्रिया केली जाईल. पण त्यासाठी आणखी एक गोष्ट आहे महत्वाची, म्हणजे काय, निवड केलेल्या योजनादूताची कामे काय आहेत. पहिली गोष्ट काय आहे की योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी जे असतील त्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील. सुरुवातीला सर्व माहिती योजनादूताला माहित पाहिजे. 2 नंबरचं, प्रशिक्षित योजनादूतांनी, जे योजनादूत आपण घेणार आहेत ते त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांची कामे हे त्यांना पार पाडायची आहे. 3 नंबरचा आहे योजनादूत हा राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे या योजनेचं सगळ्यात मुख्य उद्दिष्ट असं आहे की जे खेडेगावातील लोक असतात किंवा शहरी भागातील असतील त्यांच्यापर्यंत जे योजना पोहोचत नाहीत त्या योजना पोहोचवण्याचं काम हे योजनादूत करणार आहे. आणि जे काम केलं योजनादूताने ते कामाचा तपशील जो आहे, अहवाल जो आहे तो त्यांना दररोज ऑनलाईन अपलोड करायचा आहे. करतील ते ऑनलाईन अपलोड, त्यांना तशी ट्रेनिंग दिली जाईल. आणि योजनादूत जर अब्सेंट राहिला, म्हणजे तो गैरहजर राहिला, तर त्याला मानधन भेटणार नाही आणि त्याला त्या नोकरीवरून किंवा त्या जबाबदारीवरून त्याला मुक्त करण्यात येईल. या 6 गोष्टी महत्वाच्या झाल्या मित्रांनो. तर हे अर्ज आता सध्या फक्त अंमलबजावणी करायची, यासाठी अप्रूव्हल आलेला आहे. अंमलबजावणी कधी होईल यासाठी नवीन अपडेट येतीलच. ऑनलाईन वेबसाईट येईल, ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही, सर्व गोष्टी येतील तुम्हाला. त्या दुसऱ्या गोष्टीचंही अपडेट
YouTube चॅनलवरती भेटून जाईल माझ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडतोय तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये सर्व योजनाचे फॉर्म्स भरणे, त्यामध्ये योजनाची माहिती असणे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या YouTube चॅनलमध्ये वरती भेटतील. त्यामध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तर कोणत्याही योजनाची माहिती ही तुम्हाला WhatsAppद्वारे कळवण्यात येईल किंवा योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळवून देण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो.